सध्या मी मेट्रोच्या ॲक्वालाईन 3 मधून प्रवास करतोय आणि काल आपण पाहतो की प्रवासी या मेट्रोमधून प्रवास करतायत। मात्र काल वरळीच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चिखल आणि पाण्याचं साम्राज्य होतं आणि ते स्टेशन काही वेळासाठी बंद करण्यात आलेलं होतं। त्या स्टेशनचा परिसर सुद्धा आपण पाहणार आहोत। या सगळ्या परिसरामध्ये काल सगळा प्रवास जो आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला होता आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्ममध्ये अशा पद्धतीने चिखल आणि इतर साम्राज्य जे आहे ते सुद्धा पाहायला मिळालेलं होतं। खरं तर या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि MSFचे जे काही जवान आहेत ते सुद्धा तैनात करण्यात आलेले होते आणि आता हा सगळा परिसर होतोय तो पूर्णपणे साफसुथरं पाहायला मिळतोय, स्वच्छ पाहायला मिळतोय, कारण ही सफाई करण्यात आलेली आहे। मात्र काल त्या सगळ्या परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये चिखल, त्याचबरोबर डेब्रीज आणि घाणीचं साम्राज्य होतं। पाणी चिखलाचं सगळं जे आहे ते मेट्रोच्या या स्थानकापर्यंत पसरलेलं होतं आणि वरळीच्या स्थानकाचा हा सगळा परिसर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे। आज हा सगळा परिसर स्वच्छ करण्यात आलेला आहे। मेट्रो पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। मात्र पहिल्याच पावसामध्ये मेट्रोच्या ॲक्वालाईन 3 ची दानादार उडालेली होती आणि दयनीय अवस्था जी स्टेशनची ती पाहायला मिळत होती। त्यामुळे सगळ्या परिसरामध्ये जी काही घाण पाहायला मिळत होती ती आता स्वच्छ करण्यात आलेली आहे आणि मेट्रो पुन्हा एकदा सुरळीतपणे सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामॅन योगेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।